तुम्ही जेव्हा सुरू केलं तेव्हाचा काळ भयंकर होता, म्हणजे खूप होता. कोविड अगदी पीकला होतं. हो. सो असं म्हणायला हरकत नाही की तुम्ही जिवंत पेशंट्सपेक्षा डेड बॉडीजचीच लिहाण जास्ती केली का? खूप मॅडम, मी त्या काळामध्ये कमीत कमी 285-80च्या आसपास मी बॉडी उचलल्या त्यावेळेस, आणि त्या पण पॉझिटिव्ह. कोविडमध्ये आपण जेव्हा ही लिहाण करत होतो तेव्हा कोणाचं कोणी नातेवाईक जवळपास नव्हतं. मग एखादी केस किंवा एखादा पेशंट गेला तर त्याचा अंत्यसंस्कार कोण करतो? मी बापरे, असे किती अंत्यसंस्कार करायला लागले असे असतील? खूप केलेत मी. असे म्हणजे बॉडी उचलण्यापासून मशीनमध्ये घालण्यापर्यंत किंवा लाकडावरती परत अलाउड केलं होतं. हो ना, गर्दी एवढी वाढली होती म्हणजे तिथे. वेटिंगवरती कमीत कमी 6-6, 7-7 तास थांबावं लागायचं. अरे बापरे. त्या मग त्यांना दिलं होतं, परमिशन दिलं होतं की लाकडावरती पण. मग लाकडावरती करायचं म्हणजे मॅडम काही एवढी जागा भेटली तर तिथंच रचायचे सर्व. माझ्याकडे एक व्हिडिओ होता रचायचे तो. म्हणजे कुठं पण जिथं जागा स्मशानभूमीत गेलं तर ते चुली असतात त्यांच्या ते, हो. तर ती नसेल तर त्याच्यामध्ये थोडीशी जागा असते, तिथं मध्ये पण रचून द्यायचे. मग त्यांची काही विधी वगैरे तर काय व्हायचंच नाही, उगं लांबणं उगं एक हे करायचे. पण मग ते तिथपर्यंत पोचवायचं, ते उचलून त्या सरणावरती ठेवायचं. हे सगळं तुम्ही केलं? हो, सरणावरती ठेवण्यापर्यंत, मशीनमध्ये टाकण्यापर्यंत